आज मी क्रिस्पी आळू टिक्का बनवणार आहे। तर त्यासाठी इथं मी शिजवलेला बटाटा किसून घेतलेले। त्याच्यासाठी साहित्य मी घेतलेले शिमला मिरची, कोथिंबीर, गाजर आणि मिरची आणि वाटाणा घेतलेले। आता हे सगळं साहित्य आपण एक मिक्स करून घेऊ। आता त्याच्यामध्ये चाट मसाला टाकू, काळं मीठ, हे सफेद मीठ, चिली फ्लेक्स आणि आता हे सगळं एक मिक्स करून घेऊ। आता हे सगळं एक मिक्स झालेले। आता याचे छोटे छोटे आपण टिक्क्या करून घेऊ। हे बघा अशी बनवून झालेली आलू टिक्की। आता मी इथं तवा गरम करायला ठेवलेले, तो चांगला गरम झालेले। आता त्याला वरून असं बटर लावून घेऊ आणि बटरमध्ये भाजून घेऊ, म्हणजे कुरकुरीत असे होतात। आता त्याच्यामध्ये एक एक करून असं भाजायला ठेवायचं। आता त्याच्या कडांना असं थोडं थोडं बटर फिरवून घ्यायचं असं। आता यांना पलटी करून घेऊ असे। आता यांना पलटी केलेली तर वरची बाजू खाली करू केलेली। आता यांना चांगलं कडक भाजून घेऊ। तयार आहे आपला क्रिस्पी आलू। इथं मी दही घेतलेले, त्या दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता।